गाइस, गुड मॉर्निंग. सो आज आहे ना मी चाललोय टायरच बघायला, कारण टायरची शोध करत होतो ना. भारी सिस्टम आहे. टियागो EV डायरेक्ट ऑटोमॅटिकली आले अलाइनमेंटचं, आणि याच्यामध्ये आता अलाइनमेंट होते. मला तर काय कळत नाही आहे, पण सिस्टम आहे त्याच्यामध्ये अलाइनमेंट होते. ओके, कोणता क्रॉस आहे? नमस्कार मंडळींनो. कशागत आदित्य. काही झाडी, काही डोंगर. गाइस, गुड मॉर्निंग. सो आज आहे ना मी चाललोय टायरच बघायला, कारण टायरची शोध करत होतो ना. तर काय झालं नेमकं, टायर जो आहे टायरचा व्हील भेटत नव्हता. शेवटी ऑनलाईन वगैरे भेटला. तर मग आता ऑनलाईन व्हील भेटलेला आहे ना, व्हील रिंग. आता टायरचं बाकी आहे. तर टायरचे तर भरपूर शॉप आहे, तर टायर भेटून जातो, पण तो व्हील रिम भेटत नव्हता. तर आज तो भेटला. तो व्हील रिम वगैरे बघूया आणि त्याचं पण काम करून घेऊया. चला. आणि आज आहे ना रेकॉर्डिंग आपल्या मायक्रोफोनमधून करतोय. ते काम करतो याच्यामध्ये ना व्हॉइसचं टोन आता लाईट टाकली. नॉईस कॅन्सलेशनवाला पण आहे ना फीचर अनेबल केलं आहे. ओके, आय होप आता आवाज क्लिअर येत असेल. बुडमो मधून आहे ना मागवलेला ना हा. तर अजून याला ओपन नाही केलाय. आता तिकडे गेल्यावरती ओपन करतो आणि बघूया. वेल मित्रांनो, कॉम्प्लेक्सच्या बाहेर चाललोय आता. ओके, कॉम्प्लेक्सच्या बाहेर चाललोय आणि इकडे विक्रोळीलाच गांधीनगरचा जो सिग्नल आहे तिथेच आहे शॉप. तर माझं त्यांच्यासोबत काल पण बोलणं झालेलं, तर जाऊया तिकडे. तर हायर एंडचे पण आहेत, मल्टिपल कंपनीचे आहेत टायर त्यांच्याकडे. तर बघूया की कोणता वाला आपण आता ना परचेस करू, कारण टायरची प्राइसिंग वगैरे मी काढली होती. तर 4600 पासून, म्हणजे 4000चा पण एक आहे, पण 4600 पासून 5300 पर्यंत टायर आहेत. ॲक्च्युली एक सीन काय आहे, आपला एक साईडचा टायर आहे ना 2 वेळा पंक्चर झालेला आहे. ओके, तर मग तो टायर आहे ना काढून तो स्टेपनीसाठी माझा वापरण्याचा विचार चालू आहे. तर तोच टायर आपण आहे ना वापरूया स्टेपनीसाठी. ओके, तेच करू. म्हणजे एक टायर आहे ना फ्री होऊन जाईल, जो आणि नवीनवाला टायर आहे ना तो यूजमध्ये येईल. आणि स्टेपनी कधीतरी यूज होणार किंवा मोस्टली यूज होईल की नाही लवकर, असं पण होतं मोस्ट ऑफ द केसमध्ये. त्याच्यामुळे तो टायर आहे, तो टायर आपण लॉंग टर्मसाठी वापरता येईल आणि लॉंग टूरला पण जाताना काही भीती नाही राहणार. सो हा LBS रोड आहे आणि LBS रोडच्या तिकडे टायरचं शॉप आहे. तर तिकडे आता आलोय. ओके, तर अपोलोचा भेटेल का सीएटचा भेटेल बघूया, कसा कोणतावाला भेटतो त्याच्यानुसार आहे ना पण ट्राय करूया की आपल्या रेंजमध्ये टायर पण चेंज करताय आज. तर ऑनलाईन आहे ना हा बघा, हा मागवलेला. आता त्याचा अनबॉक्स पण केला. एक बार चेक कर लेते, एकदा चेक करून घेऊ की तो आणि तो हा बरोबर आहे का, है ना. तभी पता चलते, तेव्हाच कळेल की आपलं बरोबर आहे का प्रोडक्ट. कारण त्याच्यासाठी नो हे बाहेर भेटतच नाहीये कुठे.
ऑनलाईनच भेटत होता. हा, अशा पद्धतीने ना आता गाडीचं काम सुरू करतोय आपण. आहे ना याच्यामध्ये C8चा टाकू. C8चा अवेलेबल आहे. ओके, तर काय करणार, हा वाला जो आहे, ही रिम आहे, या रिम वरती जुना टायर लावणार आणि हिला स्टेपनी मध्ये टाकेल, आणि जी जुनी रिम आहे त्या रिमला नवीन वाला टायर टाकेल. तो ब्लॅक ब्लॅक राहील सगळ्या साईडला, कारण याचा जो कलर आलेला आहे तो सिल्वर आहे, त्यामुळे तसं न करता ब्लॅक ब्लॅक वालाच ठेवेल आपण. ही आपली गाडी. हाय मित्रांनो, सो फायनली ना इकडे आपलं आता काम सुरू झालंय. फटाफट झालं म्हणजे हे बघा, गाडीचा टायर काढलाय. ते जसं मी बोललो की जो पहिला नवीन टायर आता मी तिथे लावेल त्याला, आणि जुनावाला जो टायर आहे तो स्टेपनीसाठी टाकला. कारण त्या टायरला 2 वेळा पंक्चर झालेला आहे, तर मग तोच टायर रोडवर फिरवणं, आणि नवीन टायर आहे ना, नवीन टायरचं स्टेपनीसाठी तसंच वापरायला ठेवणं, तर मग काय यूज नाही नवीन टायर एवढा टाकतो. त्यामुळे बेटर आहे की तोच नवीन टायर इकडे मी टाकतो. हा. तो अभी आता आहे ना आपला हा जो स्पेअर टायर आहे त्याचा चालू आहे का, स्पेअर टायर पण असं टायरचं काम होतं. हवा वगैरे भरून मस्त याच्यामध्ये हवा भरून आता हा टायर स्पेअर मध्ये जाईल. याला पण आहे ना कवर बघेल मी ऑनलाईन, किंवा बाहेर भेटत असेल तर ते बघतो कवर, जेणेकरून आहे ना हा पण मग ते मस्त एकदम यूज मध्ये. याचा एकच आहे प्रॉब्लेम की याची जी ही आलेली आहे तो सिल्वर मध्ये आलेली आहे, सिल्वर कलर मध्ये, पण ठीक आहे, काय इश्यू नाही आहे सिल्वर. लॉंग टूरला चाललोय ना, साइड बाय साइड आपला व्हील अलाइनमेंट पण करून घेतो, कारण सारखे बोलतात ना हे करायची गरज नाही, तेव्हा तिकडे व्हील अलाइनमेंट चालू आहे. ओके, व्हील अलाइनमेंट पण करतो. ऍक्च्युली हे जे शॉप आहे ना, तेजा आणि टायर्स, बघा हा आपला LBS रोड आहे, LBS रोडलाच टच आहे. बाजूला कंपनी आहे, 24x7 IT पार्क आहे, त्याच्याच जस्ट बाजूच्याच गेटला आहे. सुयोग इंडस्ट्रीयल कंपाऊंड आहे ना तिथे. ओके, सो व्हील अलाइनमेंट केल्याच्या नंतर मग गरज नाही लागणार आहे करायची. ही आपली गाडी, आणि ही स्टेपनी आहे ना आतमध्ये अशी राहिली स्टेपनी. तर आता याच्यासाठी कवर वगैरे ना ट्राय करतो, कवर कुठे भेटतं का स्टेपनीचा. एकदा जर कवर भेटला ना तर मग आपलं काम होऊन जाईल, म्हणजे मग याच्यावरती सामान वगैरे ठेवून पण आपलं काम आहे ना होऊन जाईल. सिस्टम आहे टियागो EV डायरेक्ट ऑटोमॅटिकली आले अलाइनमेंटचं, आणि याच्यामध्ये आता अलाइनमेंट होते. मला तर काय कळत नाहीये, पण सिस्टम नाही त्याच्यामध्ये अलाइनमेंट होते. ओके, कोणता क्रॉस आहे कोणता आहे ते सगळं अँगल वगैरे आहे ना ऑटोमॅटिकली होत आहे. EV साठी स्पेसिफिक आहे अलाइनमेंट. टियागो EV ची स्पेशल अलाइनमेंट आहे ती. हे त्याच्यावरती मॉडेल पण आला अलाइनमेंटचा. हे हाय, सो आपलं इकडूनचं काम झालंय, आता आहे ना निघतोय. अलाइनमेंट पण करून घेतली, थोडीफार गरज होती, पण म्हणजे वाटत होतं थोडीशी लेफ्ट साईडला चालली होती गाडी, पण बरं आहे की करून घेतली. रिझन हेच आहे की काय बाहेर जायचं झालं लॉंग टूरला तर मग प्रॉब्लेम नको यायला. तर बघा गाडीची स्टेअरिंग सोडली आणि अलाइनमेंट ओके होते बरोबर. त्याला इकडूनच टर्न घेतो, पुढे तिकडे जायची गरजच नाही. इकडून टर्न घेतला, आता घरी जाऊ. सो आय होप व्हॉइस टेस्टिंग पण चालू आहे साइड बाय साइड ह्या माईकची.
आणि आता मी आहे ना अलाइनमेंट आता म्हणजे गाडी सरळ चालते, ना लेफ्टला चालले ना राईटला चालले, सरळ चालले. ओके, मी दोन्ही हात आहे ना सोडले. थोडीशी असा अलाइनमेंटचा इश्यू होता, तो नॉर्मली होतोच, गाडी चालवून चालवून वगैरे येतो. पण आता बोललो टायरचं पण सगळं काम करतोय, तर मग एकत्रच काम करू, पुन्हा यायची गरज नाही लागणार इकडे. सो फायनली आपलं टायरचं पण काम झालं. ओके, ज्याच्यासाठी खूप दिवस थांबलो होतो. मेन म्हणजे तो रिम आहे ना, रिम भेटत नव्हता, असा प्रॉब्लेम होता रिमचा. रिम भेटला आणि बरं झालं, काम झालं असं. चला, इकडूनचा सिग्नल सुटेल. शॉप घराच्या जवळच होता, त्याच्यामुळे बोललो ना काही झालं वगैरे. आणि मेन म्हणजे ते काय ओळख पण झाली, ते मेकॅनिक पण आहे, तर काही असेल वगैरे. आणि मेन म्हणजे ओळख पण आहे इकडे, तर ओळख पण झाली, जवळ पण वगैरे ना, बोलतात ना छोटं मोठं काय काम असेल तर जरा करता येतं असं. सेकंड गोष्ट काय आहे की आता आपला हा टायर अशा एक चांगला टायर फिट्ट बसलाय ना असा. आय होप की तसा आहे, त्याच्यामुळे आता आवाज व्यवस्थित तो हालत नाहीये, त्याच्यामुळे बरोबर परफेक्ट साईज मध्ये बसलाय तो. ओके, तो टोटल आहे ना 7.5 पर्यंत खर्च झाला. व्हील रिम मी खूप ट्राय केली, बाहेर आपली भेटावी याची सेकंड हँड, पण नाहीच भेटली. ठीक आहे, टायर आपला मस्त स्मूथ चालतोय. मेन म्हणजे रिअर साईडला टाकलं, याचं रिझन हेच आहे की तिकडे 2 पंक्चर लागले होते ऑलरेडी. चला, आलो आता आपण घरी. सो हा रिलेटेड अपडेट. आता वाजले 1:15. बघूया, मार्केट चालू करू. मार्केटमध्ये थोडंसं, कारण हाच टायमिंग असतो माझा. एक हे होता, टार्गेट होता की ह्या टायमापर्यंत वगैरे हे करेल. वेल तरी सकाळी किती 68 रुपीज वगैरे काढलेले एक ट्रेडमधून. सो 68 नुसार आणखीन काय काढता येईल बघूया. व्हील अलाइनमेंटचे वगैरे काय रिकवर करता येतील. आज जे एक्सपेन्स झाला त्याच्यातनं काय रिकवर करता येतील काय एक्सपेन्समधून. नाही झाला तरी पण ठीक आहे, उद्या परवा वगैरे आहे. घाई नाही करायची, लॉस घेण्यापेक्षा प्रॉफिट नाही झालेला बरा, तो पण एक प्रॉफिटच असतो. ओके, ठीक आहे. चला, आलो घरी. ह्या ब्लॉगला इकडे स्टॉप करतो, आणि जर काही अपडेट असेल तर मग सांगतो. शेवटी आपलं याचं काम झालं, टायरचं, एक बरं झालं. आणि माझा हे पण टेस्ट झाला आता, आपला माईक टेस्ट. बाहेरच्या साईडला कसा व्हॉइस येतो वगैरे ते आता ना समजेल. म्हणजे रेकॉर्डिंग फोनमध्ये तर मी ऐकली, पण ते मेन म्हणजे ना हेडफोनमध्ये ऐकल्यावरती कळतं एक्झॅक्टली स्मॉल डिटेल्स वगैरे सर्व. आता एडिट करताना मला समजेल की काय होईल आणि काय नाही ते. ओके, 11:30ला गेलेलो, पोचलो 12 वाजता तिकडे. आणि 1 वाजेपर्यंत झालं होतं ॲक्च्युली सर्व, पण मीच तिकडे थोडा वेळ नाही काही अलाइनमेंट आणि बाकीचं वगैरे रेकॉर्ड करणं, शूट वगैरे हे ते चालू होतं, तर ते करत बसलो. ठीक आहे, चलो. ब्लॉग या व्हिडिओला इकडेच एंड करतो. आता पार्किंगमध्ये चाललो ना, व्हिडिओला इकडेच एंड करतो. थँक्यू. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण देत राहा चॅनलवरती. असं आपला टायर आहे ना बरोबर एकदम आलाय. बरं झालं, बोलतात ना एकदम कट टू कट आला, त्याच्यामुळे हालत पण नाही आहे. आणि त्याच्यामुळे ते हे पण नाही होणार. आता याच्यावरती कवर आणलं ना तर मग तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.
ओके, तर सध्या तरी हे ठेवतो. आणि दुसरं म्हणजे दुसरं काय आहे आपलं हे चार्जर आहे इथे. तर चार्जरमुळे हे सगळ्यामुळे बूट स्पेस ऑलमोस्ट कमी होत झालंच, पण ठीक आहे, आपल्या बॅग्स बिग्स वगैरे ॲडजस्टमेंट करून आपण करू शकतो. तर टायर इम्पॉर्टंट आहे खरं बोललं तर टायरचं काम झालं तर मला पण आहे ना काय वाटणार नाही असं. आणि हा रिमूव्ह करू शकतो, म्हणजे मी काढू शकतो असा टायर. मी एकदा दोनदा काढून बघितला, इझी आहे. तर ते पूर्ण खोलण्याच्या ऐवजी हा काढलेला बरा आहे. तर एवढं तरी काम झालं आपलं. ठीक आहे, तर याला करतो क्लोज आता.